जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 18 फेब्रुवारी इसवी सन 1576 महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात युद्ध। महाराणा प्रताप यांच्या सैन्याचे नेतृत्व हकीम खान सुरी हा दिल्लीचा एकेकाळचा बादशाह शेरशाह सुरीचा वंशज या अफगाणी मुस्लिम सेनानीकडे होते, तर बादशाह अकबराकडून मुघलांच्या सैन्याचे नेतृत्व राजा मानसिंग, जयपूरचा राजा मिर्झा जयसिंगचे आजोबा हे हिंदू राजा करत होते। 18 फेब्रुवारी 1576 साली लढल्या गेलेल्या या लढाईचे वैशिष्ट्य म्हणजे महाराणा प्रताप हे मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी अकबराविरुद्ध लढले होते। 18 फेब्रुवारी इसवी सन 1653 महाराजांनी गोपाळ भटांना वर्षासन नेमून दिले। आपल्या स्वराज्य कार्याचा अभ्युदय व्हावा ह्यासाठी महाराज देवाब्राह्मणांना साकडे घालत होते, सत्पुरुषांसमोर नम्र होत होते। श्री महाबळेश्वराचे वेदमूर्ती गोपाळ भट बिन श्रीधर भट हे असेच सूर्योपासक श्रेष्ठ अनुष्ठाते होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी गोपाळ भटांपासून मंत्र उपदेश संपादिला। महाराजांनी गोपाळ भटांना पत्र लिहून स्वामींनी सूर्यानुष्ठान करावे ही विनंती केली आणि वर्षासन नेमून दिले। 18 फेब्रुवारी इसवी सन 1685 स्वकीय झाले फितूर। शाह आमल आल्यावर गोव्यातील साखळी, पेडणे, डिचोली, फोंडे येथील देसाई मंडळी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध होती। कुडाळचे खेम सावंत, रामदळवी, ताण सावंत वगैरे देसाई तसेच साखळीचे रुद्राजी राणे, मसोबा राणे हे सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध झाले। खेम सावंताला विजापूरच्या सिकंदर आदिलशहाने सुद्धा त्या सुमारास पत्र पाठवून तू छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर ममता राखून राहा असे कळविले होते, तरी सुद्धा तो छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात गेला। या संदर्भात एक पत्रही इतिहासात उपलब्ध आहे। 18 फेब्रुवारी इसवी सन 1703 औरंगजेब स्वतः वेढ्यातील ठाण्यावर जाऊन मोर्चे तपासत असे। असेच 18 फेब्रुवारी रोजी मोर्चे तपासत असताना मराठ्यांनी वरून त्याच्या स्वारीवर तोफ गोळे उडवले होते, पण केवळ देव बलवत्तर म्हणून तो बचावला। पण ह्या त्याच्या जोडीला असलेली मतलब खानाला मात्र भुंड्या डोक्याने परत गेला होता, कारण त्याच्या मोगली शिरपीस किल्ल्यावरील मराठ्यांनी तोफ गोळ्याद्वारे मातीत मिळवला होता। 18 फेब्रुवारी इसवी सन 1756 रत्नागिरीचा रत्नदुर्ग जिंकला। उत्तर हिंदुस्थानातील राघोबादादांच्या मोहिमेत शमशेर बहाद्दर सामील होते, मात्र कोकणातील मोहिमेवर जाण्याकरिता उत्तरेकडील मोहीम सोडून शमशेर बहाद्दर सन 1755च्या मे महिन्यात कोकण मोहिमेवर रवाना झाले। दिनांक 18 फेब्रुवारी 1756 रोजी शमशेर बहाद्दर यांनी रत्नागिरीचा किल्ला जिंकून घेतला। कोकणातील मोहिमेनंतर शमशेर बहाद्दर यांना पुन्हा उत्तरेत राजपुताना मोहिमेवर पाठवण्यात आले।